नमस्कार मित्रांनो, स्पर्धा मंच ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत 2026 ला जे पोलीस भरतीचे पेपर झाले होते, त्यात रायगड जिल्ह्यामध्ये जो पेपर झाला होता त्यामध्ये बुद्धिमत्ता या विषयाला विचारलेले प्रश्नांचे आपण सविस्तर स्पष्टीकरण बघणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे, प्रथमेश आपल्या पत्नीच्या 5 वर्ष मोठा आहे. ठीक आहे, प्रथमेश आपल्या पत्नीच्या 5 वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. ठीक आहे, जर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय जर 4 वर्ष होते तर प्रथमेशचे आजचे वय किती असा विचार. ठीक आहे, आपल्याला फिक्स काय माहिती आहे, मुलीचे वय माहिती. ठीक आहे, तर आपण बघूया. मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय आपण 4 वर्ष माहिती आपल्याला. ठीक आहे, त्या मुलीचे आज वय काय असणार आहे, 3 मी 16 मध्ये आपल्याला म्हणजे किती होतील, 7 होतील. ठीक आहे, त्यानंतर बघूया आपण पतीचे वय काढूया. पत्नीचे वय काय सांगितले त्याने, मुलीच्या 5 पट आहे. ठीक आहे, 7 गुणिले 5 7 5 35. आपल्याला काय भेटले, पत्नीचं वय भेटलं. त्याने पुन्हा काय सांगितलं, प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. ठीक आहे, तर पत्नीचं वय जर 35 असेल, त्याच्यामध्ये जर 5 मिसळले तर त्याचं वय किती, 40. पुन्हाचं वय प्रथमेशचं वय. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं उत्तर भेटलेलं 40 असणारा पर्याय कोणता आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे आपला आहे आन्सर. ठीक आहे, तर मग चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. आईचे वय वडिलांपेक्षा 7 वर्षांनी कमी असून दोघांच्या वयाची बेरीज 53 वर्ष आहे, तर वडिलांचे वय किती. ठीक आहे, मला सांगा, आपण वडिलांचे वय X मानू. ठीक आहे, वडिलांचे वय X मानू. त्यानंतर आपल्याला माहिती आहे वडिलांच्या वयापेक्षा आईचे वय किती आहे, 7 वर्ष कमी आहे. ठीक आहे, आपल्याला काय करावं लागेल, X मधून 7 वजा करावं लागेल. आपल्याला माहिती आहे आता ह्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, 53 आहे. ठीक आहे, तर आपण असं लिहू शकतो का, 7 अधिक X वजा 7 बरोबर 53. ठीक आहे, आणि सांगितलं त्यांच्या वयाची बेरीज किती आहे, 53 वर्ष आहे. ठीक आहे, तर आपण बघू इथं किती आपल्याला 2 X भेटतात. 53 इकडे वजा 7 इकडे गेल्यानंतर अधिक 7 होतात. ठीक आहे, 53 आणि 7 हे 60, इकडे X जसे असतं 7 हे 2 होते, इकडे भाग करत होतात. ठीक आहे, आपल्याला X बरोबर किती भेटतात, X बरोबर आपल्याला 30 भेटतात. X हे काय आपण मांडलेलं आहे, वडिलांचे वय मानलं होतं सुरुवातीला, म्हणजे वडिलांचे वय किती आहे, 30 वर्ष आहे. ठीक आहे, 30 वर्ष असणार पर्याय किती, ऑप्शन क्रमांक 3 दिसतो आपल्याला. म्हणून आपलं उत्तर किती, ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्यांनी विचारले, कोणत्या संख्येचा 20% हा 40%च्या 30% आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, कोणत्या संख्येचा म्हणजे संख्या आपण काय करू तिला X म्हणून. ठीक आहे, कोणत्या संख्येचा विचारल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार घ्यावा लागेल. 20% म्हणजे 20 भागिले 100. हा म्हणजे काय असेल, इथं आपल्याला बरोबरचं चिन्ह असते 40च्या 40 गुणिले 30% आहे. ठीक आहे, आपल्याकडे 30 भागिले 100 होईल. ओके, हा झिरो आणि हा झिरो कटला. ठीक आहे, हा झिरो कटला. X भागिले आपल्याला भेटते ते बी 10 5 बरोबर 4 त्रिकोण 12. ठीक आहे, हे 5 इकडे गुणाकारात जातात. X बरोबर 12 गुणिले 5, तर X आपल्याला किती भेटून जाईल, 12 पंच 60. ठीक आहे, तर आपल्याला ती संख्या किती भेटली, 60 असणार पर्याय कुठे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये येऊन हे काय झालं, आपलं उत्तर झालं. ठीक आहे, तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. खाली अंकमालिका दिली आहे, ती अंकमालिका आपल्याला सोडवायची. ठीक आहे, तर बघा सुरुवातीचा अंक काय दिलेला त्याने, 930, 870, 812, 756. ठीक आहे, आपण यातला फरक बघूया. सुरुवातीला यातला फरक किती आहे, समजा 30 वर्ष हे 30 60चा फरक आहे. याच्यामध्ये बघूया आपण, याच्यामध्ये 58चा फरक आहे, याच्यामध्ये आपल्याला 56चा फरक दिसतो. ठीक आहे, हे फरक काय झालेला आहे, 2 न कमी झालेला आहे. ठीक आहे, मग आता पुढचा फरक किती येणार आहे, 54 येणार आहे. ठीक आहे, 54 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 756 मधून 54 जर आपण वजा केले तर आपल्याला आपलं उत्तर भेटतं. ठीक आहे, इथं 6 मधून 4 गेले, 2 राहिले, 5 0 आणि 7 म्हणजे आपलं 702 हे काय झालं, आपला पुढचा अंक येणार आहे किती, 702 असणार पर्याय आपण बघूया. 702 आपल्या पर्याय ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसतो, तो काय आपला उत्तर आहे. ठीक आहे, तर चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. दिशानावर प्रश्न आहे. त्यांनी सांगितले, प्रकाश हा 5 किलोमीटर दक्षिणेला गेला, नंतर तो डावीकडे वळला, 3 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 9 किलोमीटर चालला, तर तो आरंभ बिंदू पासून किती अंतरावर आहे. ठीक आहे, हे त्याचा आरंभ बिंदू आपण धरूया. प्रकाश हा काय केला, दक्षिणेला, तुम्हाला दिशा माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, समजा ही दक्षिण दिशा असते, ही उत्तर, पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे, दिशा असणं आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याने काय सांगितले, 5 किलोमीटर दक्षिणेला गेला. ठीक आहे, 5 किलोमीटर दक्षिणेला गेला, त्याचा आरंभ स्थान हे आहे. इथून 5 किलोमीटर दक्षिणेला गेला, तो काय झाला, 5 किलोमीटर गेला. ठीक आहे, इथं आल्यानंतर तो
डावीकडे वळला, डावीकडे वळून 3 किलोमीटर चालला, आणि त्याचं जर उजवी साईड कोणती असणार, ही डावीकडे वळला म्हणजे कुठे वळला, या साईडला वळला, किती 3 किलोमीटर चालला. ठीक आहे, 3 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळून 9 किलोमीटर चालला, पुन्हा डावीकडे वळून म्हणजे इकडे होतो डावीकडे वळून किती 9 किलोमीटर चालला, असे कुठेतरी येईल इथं 9 किलोमीटर. तर त्याने आपल्याला विचारले आरंभ बिंदूपासून किती अंतर. ठीक आहे, आरंभ बिंदूपासून आपल्याला माहिती आहे हे किती आहे, 3 किलोमीटर आहे, आणि हे 5 किलोमीटर असल्यामुळे समोरासमोर बाजू सारखी आपल्याला हे 9 मधून 5 गेले किती राहिले, ते 4 भेटतात. ठीक आहे, तर आरंभ बिंदूपासून आपल्याला किती अंतरावर काढायचं आहे, पायथागोरसचा प्रमेय करावा लागेल आपल्याला. ही बाजू माहिती आपल्याला 3 आहे, ही किती आहे 4 आहे. ठीक आहे, डायरेक्ट कोणीतरी 3 आणि 4 7 लिहिलं असं उत्तर नसते, आपल्याला काय करावं लागेल, 4चा कर्ण वर्ग बरोबर काय असतं, उंची वर्ग अधिक पाया वर्ग. ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला काय माहिती आहे, उंची किती आहे 4चा वर्ग अधिक पाया किती आहे 3चा वर्ग. ठीक आहे, 16, 4चा वर्ग 16, तर 3चा वर्ग किती 9, यांची जर बेरीज केली आपल्याला तर 25 आहे. ठीक आहे, 25 कशाचा वर्ग आहे, तर 5चा वर्ग आहे, 5 आहे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर सुरुवातीच्या दिशेपासून तो किती अंतरावर आहे, 5 किलोमीटर अंतरावर. 5 असणारा पर्याय कुठे, ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. सुमितचा पगार अमितच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे, तर अमितचा पगार सुमितच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी आहे काढायचं. ठीक आहे, आपल्याला सुमितचा पगार आपण माहित करूया. सॉरी, त्याने सांगितलं अमितचा पगार जर आपण 100 पकडला, तर त्याने काय सांगितलं, सुमितचा पगार अमितच्या पगारापेक्षा किती 25% जास्त आहे. अमितचा पगार जर 100 असेल, अमितचा पगार जर 100 असेल, ठीक आहे, तर सुमितचा किती असणार आहे 25% जास्त म्हणजे 125 असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला अमितचा पगार सुमितच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी विचारले, त्यातील फरक सांगा मला किती आहे, 25चा फरक आहे. ठीक आहे, तर आपल्याला सूत्र आहे त्याचं पगार काढण्यासाठी, अमितचा पगार आपण काढू शकतो फरक भागिले सुमितचा पगार 125 गुणिले 100. ठीक आहे, मला सांगा 25 25 25 5 125, 5 1 5 5 2 10. ठीक आहे, आपल्याला भेटले इथं काय झालं, अमितचा पगार किती टक्क्याने जास्त कमी आहे, सॉरी 20% कमी आहे. तर आपले 20 असणार ऑप्शन किती, ऑप्शन क्रमांक 2 आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य पर्याय. तर ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. त्याने एक संख्या दिलेली 11चा वर्ग अधिक 15चा वर्ग. ठीक आहे, 11चा वर्ग किती 121 अधिक 15चा वर्ग किती 225, 5 आणि 1 6 6, 2 2 4, 2 आणि 3 346 भागिले 2, तर आपल्याला किती भेटतं 173 भेटतं. ठीक आहे, याचप्रमाणे आपण दुसरे करून बघूया. 10चा वर्ग अधिक 2चा वर्ग भागिले 2, 10चा वर्ग किती आहे 100, 2चा वर्ग किती आहे 4 भागिले 2. ठीक आहे, मला सांगा बे कबी 104 भागिले 2, तर आपल्याला किती भेटतात 52 भेटतात. ठीक आहे, बरोबर आहे, 173 भेटलं आपल्याला, 52 भेटलं. त्याचप्रमाणे आता ह्या ठिकाणी कोणती संख्या आहे किती, 7चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 7चा वर्ग माहिती आपल्याला 49, 9चा वर्ग किती आहे 81. ठीक आहे, 9 आणि 1 0, हातचा आला 1, 8 आणि 4 12, हातचा 1 13 भागिले 2, 65 भेटतं. 65 हे आपलं काय उत्तर आहे. 65 उत्तर असणार पर्याय कोणता आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं काय उत्तर आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्याने प्रत्येक तासाला घड्याळ जितके वाजले असतील तितके ठोके पडतात, तर एकूण 24 तासात किती ठोके पडतील त्याने विचारले. बरोबर आहे, मला सांगा जर 1 वाजला असेल तर 1 ठोका पडेल, 2 वाजला असेल तर 2 ठोके पडतील, 3 वाजला असेल तर 3 ठोके पडतील, 4 वाजला असेल तर 4 ठोके पडतील, असे एकूण 12 तासात किती ठोके पडणार आहेत 12 पडणार. बरोबर आहे, आता आपल्याला इथं त्याने एक सूत्र माहिती आहे, एन भेटलेला आहे, सगळी आपल्याला बेरीज काढायची. ठीक आहे, एन जर आपण 12 समजलं तर फॉर्म्युला आहे एन प्लस 1 भागिले 2. ठीक आहे, तर 12 अधिक 1 भागिले 2. ठीक आहे, तर मला सांगा 12 गुणिले 13 भागिले 2, बेकबे बेसक 12. ठीक आहे, त्यानंतर आपण 6 गुणिले 13 जर आपण केलं तर आपल्याला किती भेटतात 78 ठोके पडतील. किती 78 ठोके किती 12 तासात परत आपल्याला भेटलं. आपल्याला काढायचे किती 24 तासात काढायचे. 24 तासात जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, 78 ला आपल्याला 2 न गुणावं लागेल. 78 ला जर आपण 2 न गुंतलं आपल्याला किती भेटतं 156. ठीक आहे, 156 असणार पर्याय आपला किती आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे काय आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर बघा पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्याने लोहारा कशाचा वापर करतो विचारलेला आहे. लोहारा काय करतो एरनचा वापर करतो. ऑप्शन क्रमांक 2 हे काय आपलं उत्तर आहे. ठीक आहे, क्वेश्चन विचारले चांगला क्वेश्चन आहे. एका शेतात काही गाय आणि गाई गुराखी आहे. गाय आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या दिलेली आहे. किती पायाची एकूण संख्या 78 आहे. यांच्या डोक्याची संख्या किती आहे 26 आहे.
तर त्या ठिकाणी गाई आणि गुराखी किती आहेत विचारलं. ठीक आहे, एकदम चांगला क्वेश्चन आहे, लक्षात थोडं. समजा आपण गाई म्हटलं एक्स आहेत, किती, समजा आपण गाई म्हटलं एक्स आहेत आणि गुराखी वाय आहेत. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे आपल्याला समीकरण तयार करावं लागेल. आपण जर म्हटलं हे काय डोके बरोबर, आपल्या गाईला किती डोके असतात, 3चा घन अधिक 2चा घन. ठीक आहे, माहिती 3चा घन किती आहे 27 अधिक 2चा घन किती आहे 8 आहे. ठीक आहे, 27 मध्ये 8 मध्ये आपल्याला किती भेटतात 35 भेटतात. त्याचप्रमाणे बघूया आपण 2चा घन अधिक 1चा घन, 2चा घन किती 8 अधिक 1चा घन 1 बरोबर 9. त्याचप्रमाणे आपल्याला बघायचं इथं 4चा घन अधिक 2चा घन, 4चा वर्ग 16, 4चा घन आहे 64 अधिक 2चा घन 8. ठीक आहे, आपल्याला भेटणार आहे किती, तर आपलं उत्तर भेटणार आहे 72. 64 मध्ये 8 मिसळतात किती फक्त 72. किती असणार आहे 72 असणार पर्याय ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन जाऊया. स्त्रिया खेळाडू गायक यांचा सहसंबंध दर्शवणारी विविध आकृती ओळखा. ठीक आहे, मला सांगा सहसंबंध दर्शवणारी आकृती काढायची. मला ऑप्शन क्रमांक 1 नाही, ऑप्शन क्रमांक 2 पण नाही, ऑप्शन क्रमांक 3 पण नाही, ऑप्शन क्रमांक 4 डी आपलं उत्तर आहे. मला सांगा स्त्रिया, जर आपण याला स्त्रिया म्हटलं, ठीक आहे, याला आपण गायक म्हटलं आणि याला खेळाडू म्हटलं, लक्ष समजून घ्या. काही खेळाडू गायक पण असू शकतात आणि स्त्रिया पण असू शकतात, बरोबर आहे. म्हणून हे जेवढा भाग आहे ते कॉमन आहे. काही खेळाडू फक्त स्त्री असू शकतात, हा त्यांचा भाग कॉमन आहे. काही खेळाडू स्त्री पण असू शकतात आणि गायक पण नसू शकतात, म्हणून हा भाग काय एकदम रिकामा आहे. त्याचप्रमाणे काही स्त्रिया गायक असू शकतात आणि खेळाडू असू शकतात, हा त्यांचा भाग कॉमन आहे. आणि काही स्त्रिया हा खेळाडू पण असू शकतात आणि गायक पण नसू शकतात, म्हणून हा भाग त्यांचा पूर्ण रिकामा आहे. मला सांगा त्याचप्रमाणे काही गायक हे खेळाडू आणि स्त्रिया पण नसू शकतात, म्हणून हा भाग रिकामा आणि त्यांच्यातला कॉमन भाग ही आहे. ऑप्शन क्रमांक डी असणारा पर्याय 4 मध्ये आहे. हा काय आपलं उत्तर आहे. कन्फ्यूज करणारा पार्ट आहे पण चांगला आहे. ठीक आहे, तुलाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील 1 2 3 4 5 लोक केंद्राकडे तोंड करून बस उभे आहेत. ठीक आहे, एक वर्तुळाकार आपण काढूया. ठीक आहे, वर्तुळाकार आपण बैठक व्यवस्था काढूया. ठीक आहे, त्यात काय केंद्राकडे तोंड करून 5 व्यक्ती बसलेत, 1 2 3 4 5. ठीक आहे, बघूया आपण. अनिल आणि सुनील आहे फक्त मध्ये, अनिल आणि सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. ठीक आहे, आपण इथं प्रशांत घेऊया. कोणाच्या मध्ये आहे अनिल आणि सुनीलच्या. अनिल या बाजूने असू शकतो, अनिल आणि सुनील. ठीक आहे, मला सांगा सुनील, अनिल इथं पण असू शकतो आणि सुनील इथं पण असू शकतो, बरोबर आहे. आपल्याला फिक्स अनिल आणि सुनील जागा माहित नाही, आपल्याला प्रशांत जागा माहिती. प्रशांत काय ह्या दोघांच्या मध्येच बसलेला प्रशांत आहे. ठीक आहे, पुढच्या वाक्यावर आपल्याला फिक्स समजेल. ठीक आहे, दीपक हा सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस आहे. दीपक हा सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस आहे. तर ते केंद्राकडे तोंड करून बसलेले असतील. समजा इथं आपण सुनील म्हटलं, त्वरित उजवीकडे कोण आहे दीपक आहे, म्हणून आपल्याला सुनील म्हणता येईल का नाही. या ठिकाणी कोण बसलेला आहे अनिल बसलेला आहे. ठीक आहे, म्हणून इथं अनिल असेल तर इथं कोण असणार आहे सुनील आहे. सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस कोण आहे, उजव्या बाजूस कोण आहे दीपक आहे. याची तोंड इकडे असेल, त्वरित उजवी बाजू कोणती आहे ही, इकडे कोण आहे दीपक बसलेला आहे. स्वप्नील व स्वप्नील दीपकच्या उजव्या बाजूस असल्यास स्वप्नील हा दीपक तोंड कुठे इकडे, दीपकच्या उजव्या बाजूस कोण आहे स्वप्नील आहे. असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूस कोण असेल त्याने विचारले. स्वप्नील कुठे, स्वप्नील इथं आहे तोंड केंद्राकडे, त्याची उजवी बाजू कोणती, ही उजवी बाजूस कोण आहे अनिल आहे. अनिल असणारा पर्याय कोणता, ऑप्शन क्रमांक 3 हे काय आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन खूप चांगला आहे. ईला जर 1 म्हटलं, बीला 2 म्हटलं, सीला 3 म्हटलं त्याचप्रमाणे. ठीक आहे, डीला काय म्हणणार आहे 4 म्हणणार आहे, ईला काय म्हणणार आहे 5 म्हणणार आहे. याचप्रमाणे इथं लक्ष द्या, काही बघायची गरज नाही, काही सोडवायची गरज नाही. आपल्याला इथं सुद्धा 2 ओ दिसतात, 2 एल दिसतात. ठीक आहे, मला सांगा दुसरं आणि तिसरं पद काय सारखं आहे आणि शेवटचं आणि त्याच्या अगोदरचं पद सारखं आहे. ठीक आहे, डायरेक्ट ऑप्शनकडे या. मला सांगा दुसरं पद आणि तिसरं पद काय दिलेलं आहे सारखं असल्यामुळे 15 आहे. ठीक आहे, पण इथं लास्ट शेवटचं पद 12 आहे, त्याच्या अगोदरचं पद 9 आहे. हे सारखे आहेत का, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 होईल का, नाही. इथं लक्ष द्या, हा पद पण सारखा आहे, हा पद पण सारखा आहे, हे पण सारखं आहे, हे पण परत सारखं आहे. आपल्याला माहित नाही फिक्स हीच असू शकतं का आपण, हे काय असू शकतं. ठीक आहे, मला सांगा इथं ऑप्शनवरून आपण फक्त पर्याय कट करतो. हे पण सारखं आहे, हे पण सारखं आहे. ठीक आहे, एक आपला ऑप्शन कटलेला आहे, आपण बघूया. त्यांनी काय दिलेलं आहे, चौथा शब्द काय आहे डी दिलेला आहे. डी साठी त्यांनी काय वापरलंय 4 वापरले. आपण बघूया चौथं पद काय आहे डी आहे. मला सांगा इथं ऑप्शन आपले कटलेला आहे 1 2 3 4, इथं काय 23 वापरलेलं आहे, मग डीला काय 4 बोललेला आहेत का नाही. ऑप्शन क्रमांक 2 पण चुकीचा. 1 2 3 इथं पण 23 दिलेलं आहे, डी दिलेला आहे, डी बरोबर आपल्याला भेटलेला आहे काय 4, म्हणून हा ऑप्शन काय चुकीचा. ऑप्शन क्रमांक राहिला फक्त कोणता
चौथाच राहिला. काही सोडवायची गरज नाही, काही नाही. आपण ऑप्शन बघून फक्त प्रश्न सोडवू शकलो. ठीक आहे. इथं ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 मध्ये चौथ्या ठिकाणी 4 दिसतो. ठीक आहे. आणि इथं डी चौथ्या ठिकाणी डीचा आपल्याला कोड काय माहिती 4 आहे. ठीक आहे. इथे शेवटी पण 2 सारखे आहेत, दुसरं आणि तिसरं पद पण सारखं आहे. त्याप्रमाणे पण आपण एलिमिनेशन करू शकतो. ठीक आहे. तर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. सोबतच्या आपल्याला एक बाब लक्षात घ्यावं लागेल. इथं चौरस म्हटल्यानंतर त्याची व्याख्या आपल्याला माहिती असली पाहिजे. चौरस काय असते, त्याची चारही बाजू समान असतात. काय, चारही बाजू समान असतात. ठीक आहे. त्याला काय म्हणतात आपण, चौरस म्हणतात. चौकोन म्हणजे काय, चौकोन म्हणजे काय, चारही जोडखंड म्हणजे रेषाखंडांनी बनलेल्या आकृतीला आपण चौकोन म्हणू शकतो. चौकोन आयत असतात, रेक्टँगल असतात, पेंटॅगॉन असतात, सगळ्या आपण काय म्हणू शकतो, चौकोन म्हणू शकतो. बरोबर आहे. चौरस म्हणू शकतो का नाही, तर चारही बाजू काय पाहिजे आपल्याला, समान असायला पाहिजे. तर आपण काय म्हणतो, चौकोन म्हणतो. ठीक आहे. मला सांगितलं किती आपल्याला मोजायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आपल्याला चौकोन किती भेटलेले आहेत, चौरस 9 भेटलेले आहेत. सुरुवातीला बघा इथे किती, 9. त्यानंतर आपण बघूया, हा एक चौकोन आहे, याची चारही बाजू समान आहेत. हा एक चौकोन आहे, याची चारही बाजू समान आहेत. हा एक चौकोन आहे, याच्या चारही बाजू समान आहेत. हा एक चौकोन आहे, याच्या चारही बाजू आहेत समान आहेत. अशी किती भेटले आपल्याला, 4 भेटली. बरोबर आहे. लक्ष द्या, सगळ्यात शेवटी महत्वाचा, हा एक मोठा चौकोन आहे, ज्याच्या चारही बाजू चौरस आहे आपल्याला समान आहे. ठीक आहे. असा तो एक आहे, एक आहे. असं एकूण टोटल किती झाले आपले, 10 14. आपल्याला सोबतच्या आकृतीत आपल्याला काय भेटतात, 14 चौरस भेटतात. बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे काय आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. एकच असते, एक्स अधिक पुरा केला काय, वाय बरोबर किती, डोक्याची संख्या किती आपल्याला, डोक्यांची संख्या दिलेली 26 दिलेली. ठीक आहे. हे झालं आपलं समीकरण 1. ठीक आहे. त्यानंतर आपण पायचं समीकरण बनवू. ठीक आहे. पाय काय दिले त्यांनी, आपण गायला एक्स म्हटलं, आपल्याला माहिती गायला पाय किती असतात, 4x अधिक 2y बरोबर किती दिले, पाय संख्या त्याने 78 दिले. ठीक आहे. हा झालं समीकरण 2. ठीक आहे. आता आपलं समीकरण सोडवण्यासाठी काय करावं लागेल, समीकरण 1 ला काय केले, 2 ने गुणू. समीकरण 1 ला 2 ने गुणवू. ठीक आहे. तर 2 ने गुणवल्यानंतर काय होणार आहे, 2x अधिक 2y बरोबर 26 2 52. हे झालं काय, समीकरण आपलं 3 तयार झालं. तर काय करू आपण, समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करायचे. ठीक आहे. तर ते समीकरण कसं तयार होईल, 4x अधिक 2y वजा 2x अधिक 2y. ठीक आहे. बरोबर तर 78 वजा 52. ठीक आहे. मला सांगा, आता हे 2y कटले. ठीक आहे. मला सांगा, 4x मधून 2x गेले, किती राहतात, 2x राहतात. 2x बरोबर आपल्याला भेटलेला आहे, तर आपण 78 मधून 52 वजा केले 6, 5 मधून 2 गेले, किती राहतात, 7 मधून 5 गेले, किती राहतात, 2 राहतात. ठीक आहे. x बरोबर आपल्याला किती भेटलं, 13 भेटलं. ठीक आहे. x बरोबर 13 भेटलं आपल्याला. x ही काय संख्या आहे, गायीची संख्या. आपल्याला गायीची संख्या किती भेटलेली आहे, 13. गाय किती आहे, 13. ठीक आहे. तर आपण हे 13 काय करू, समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. समीकरण 1 काय, x अधिक y बरोबर 26. इथं 13 भेटले आपल्याला, y बरोबर 26. y बरोबर 26 वजा 13 बरोबर किती, y बरोबर 13. म्हणजे किती, लक्ष द्या, गायांची आणि गुराखींची संख्या 13 आहे. ठीक आहे. आता इथं काय झालेलं, पर्याय चुकलेले आहेत, पर्याय 13 पर्याय दिलेला नाही, म्हणून यात कोणताही पर्याय नाहीये. ठीक आहे. अशा प्रकारे हे क्वेश्चन होता. गायांची संख्या किती आपल्याला भेटलेली आहे, 13 भेटलेली, आणि गुराख्यांची संख्या किती भेटलेली आपल्याला, 13 भेटलेली. आता याला शॉर्ट्स पद्धतीने सोडायचं असतं चौरस. त्याच्यामध्ये रेष मारून एक त्रिकोण तयार केला. ठीक आहे. मला सांगायचं, त्रिकोणाची संख्या मोजायची आपल्याला, 1 2 3 4. सुरुवातीला छोटे छोटे आपल्याला किती भेटले, 4 भेटले. ठीक आहे. त्यानंतर मी कलर बदलून सांगू तुम्हाला. इथं बघा, हा एक भेटतो आपल्याला 5, हा एक भेटतो किती, 6. ठीक आहे. आणि आणखी कलर बदलून बघूया आपण. ठीक आहे. हा एक भेटतो आपल्याला 7, हा एक भेटतो 8. म्हणजे एकाच चौकोनामध्ये आपल्याला किती त्रिकोण दिलेले, आपल्याला 8 भेटले. बरोबर आहे.
8 भेटलेले आहेत. ठीक आहे, तर किती आहेत? 1 2 3 4 भेटलेले, 4 आहेत चौकोन. ठीक आहे, तर आपल्याला 8 ला काय करावं लागेल? 4 ने गुणावं लागेल. 8 चोक 32. पण इथे हे जॉईंट आहेत, 1 2 3 4 5 6 हे जॉईंट असल्यामुळे आणखीन सर्कल काय होणार आहे? ऍड होणार आहेत. म्हणून आपल्याला हे काय करावं लागेल? इथं 32 मध्ये 6 ऍड करावं लागतील, तर आपलं उत्तर काय भेटतं? 38. ठीक आहे, एकूण सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर किती? 38 त्रिकोण आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. एक अंकमालिका दिलेली आहे, त्याने आपल्याला मधलं जे पद आहे ते शोधायचं. ठीक आहे, मला सांगा सुरुवातीला काय दिलेलं आहे? 100, 81, 64, 49, प्रश्नार्थी चिन्ह, 25. इथं मला सांगा हे 10चा वर्ग आहे, हा 81 9चा वर्ग आहे, 64 8चा वर्ग आहे, 49 7चा वर्ग आहे. इथे किती असला पाहिजे? 6. 6चा वर्ग किती आहे? 36 आहे. 36 हे आपलं काय आहे? उत्तर आहे. आणि 5चा वर्ग 25 आहे. बरोबर आहे. 36 असणार पर्याय ऑप्शन क्रमांक 2 आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे काय उत्तर आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्याने एक वर्णमालिका दिलेली आहे, विजोड पद ओळखा म्हणाले. विजोड पद म्हणजे वेगळं पद ओळखा. ठीक आहे, आपण एक वर्णमालिका बघू. A B C D E F G H I ठीक आहे, वर्णमालिका त्यांनी काय केलेलं आहे? प्रत्येकाचा का नाही प्रत्येक सारखा दिलेला आहे त्याने, आणि जे वेगळं आहे त्याकडे ओळखायचं. ठीक आहे, ठीक आहे, पहिले बघूया. PRT. पी कुठे? इथे आहे. आर कुठे? इथे आहे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये किती आहे? फक्त एक घर सोडून पुढचा अक्षर घेतलेला आहे. बरोबर आहे, ए ऑप्शन मध्ये. बी मध्ये बघूया RTV. आर कुठे आहे? आर इथे आहे. टी इथे आहे आणि व्ही इथे आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पण एक घर सोडून घेतलेलं आहे. त्यानंतर HKM मध्ये बघूया. एच कुठे आहे? एच इथे आहे. के इथे 1 2 घर सोडले म्हणून चुकीचं कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे काय? विजोड पद चुकीचं. ऑप्शन क्रमांक 3 सी असणार पर्याय. किती? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे सी, म्हणून आपलं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 3 सी हा विजोड पद आहे, चुकीचं पद आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पहिल्यामध्ये दिलेले 3 आहेत, इथे 2 आहेत आणि मध्ये 35 आहेत. 2 आहेत, 1 आहेत आणि इथं 9 आहेत. 4 आहेत, 2 आहेत, मध्ये काय विचारल्या वेळी किती आहे ते विचार. ठीक आहे, तर मला सांगा इथे काय केलेलं त्याने?